दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर काही व्यावसायिकांकडून मुदतबाह्य पेढे आणि बर्फी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता। सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी हा प्रकार समोर आणला। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांवर केवळ जुजबी कारवाई केली असा आरोप करण्यात आला आहे। या विक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भूमिका घेतली असल्याचे नवाळे यांनी सांगितले। चौकशीचे आदेश असतानाही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास ज्योतिबा डोंगरावर उपोषणास बसण्याचा इशारा सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला। मी सुनील आनंद नवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा डोंगर। गेली 4 वर्षे या ज्योतिबा डोंगरावरती कलाकंद पेढ्याने थैमान घातलेला आहे आणि या थैमानाबद्दल मी गेली 4 वर्षे सगळ्या प्रशासनाच्या बैठकाबद्दल आवाज उठवला गेला आहे। परंतु अन्न प्रतिबंधक विभाग कोल्हापूर हे गेंड्याच्या कातड्यासारखा अधिकारी आहेत असं मला वाटतं। कारण प्रत्येक वेळेला स्थानिक लोकांनी पेढा पकडायचा, ही शाई वाचायची आणि त्या सगळ्या लोकांना सोडून द्यायचं। आमच्यासारख्या एका कार्यकर्त्यांना कुठं जरासं काही तक्रार केली तर आम्हाला 151 कलम लावलं जातं आणि ते कलम लावलं तर आम्हाला दिवसभर पोलीस स्टेशनला नेऊन बसवलं जातं आणि नंतर आम्हाला ते तहसीलदार किंवा प्रांतांच्याकडे ते केलं जातं आणि त्याची तारखा केला जातात। मग 2000 किलो पेढा जप्त केल्यानंतर जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे अन्न परिसर प्रतिबंध त्यांच्याकडनं काय घेते का त्यांच्याशी काय लगेबंधू आहे असा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न आहे। आणि माझ्या भाविकांच्या माझे हे मोठं महाराष्ट्राचं मोठं दैवत आहे आणि लाखो भाविकांचं आस्थान आहे। त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पेढा नेला जातो आणि प्रसाद हे भेसळ आहे। हे अनेक वेळा सिद्ध होऊन सुद्धा हे अन्न भेसळ गप्प बसते। म्हणजे ह्याच्यावर कोण कारवाई करणार का नाही, ह्याच्यावर आम्ही बोलायचं का नाही? असं जर कुठं मी बोलायला गेलो तर काही लोक माझ्यावर दादारी करण्याचा प्रयत्न करतात आणि दादारी करून मला धमकीसुद्धा देतात। मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, लोकशाहीमध्ये मी मानणारा कार्यकर्ता आहे, लोकशाहीनं चालणारा माणूस आहे, मी तुम्हाला जर विचारलं की ह्याच्यावर लेबल नाही तर मला सांगा हे पेढे मी घेऊन आलेलो आहे, ह्याच्यावर लेबल नाही। हे पहिलं दूध पदार्थ विचारण्याचं ह्याच्यावर लेबल असल्यासाठी विकायचं नाही असं माझ्यासारख्याला कायद्यानं माहिती आहे। मग ते तुम्ही कोण विचारणार अशी मला त्यांनी धमकी दिलेली आहे आणि अन्न प्रशासन आल्याशिवाय तुम्ही आमच्याकडे यायचं नाही असं त्यांचं मत आहे। माझं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना माझं मत आहे की असं भेसळ पद्धतीने तुम्ही प्रत्येक 4 वर्ष झाली विकायला परवानगी दिली, तुम्ही याच्यावर कारवाई का केली नाही असा माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे। पत्रकार परिषदेला जगदीश पाटील, भास्कर लोखंडे, नानासो गायकवाड, गोरख गुने, सागर अडसूळ यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते।